गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर आज इतकं गरम होतं आहे खूप जास्त, पण तरी पण काय करणार, किचनमध्ये काम करावंच लागेल. त्याच्यानंतर आज मी बनवणार होते बटाट्याची भाजी, लंगरवाली, म्हणजे जी भारती सिंग बनवते ना, मला तिचे बघितलेली, मला खूप खायची इच्छा झाली म्हणून म्हणलं तशीच आज भाजी बनवू. आणि आज जो किलबिल आवाज येतोय ना, कारण की आज आमच्या घरात थोडीशी पार्टी होणार आहे. ह्याचा फुल ब्लॉग तुम्हाला उद्या दिसेलच माझ्या चॅनलवर. हॅपी लोकांसाठी हॅपी मील मी बनवणार आहे मस्तपैकी. सो असू द्या. ह्याच्यासाठी मी टाकला होता कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, जिरं, हळद, कोळी मसाला आणि थोडासा आपला गरम मसाला, आणि ते मस्त मिक्स करून घ्यायचं, मीठ टाकून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आणि ही कुकरला, म्हणजे कढईत पण बनवतात, पण ना मी कुकरलाच डायरेक्ट बनवले, कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या कढईचा काहीतरी सीन आहे, ती खालून जळते. तर मी घेणार आहे नवीन, बघू घेतल्यावर दाखवेल तुम्हाला. त्याच्यानंतर हे बटाटे असे सगळे कट करून घ्यायचे, छोटे छोटे मिक्स केले. त्याच्यानंतर मी डाळ टाकली होती. आज मी तुपातली डाळ बनवली होती, कारण की खूप दिवस झाले तुपातली डाळ खाल्ली नव्हती. त्याच्यासाठी टाकलं होतं मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकला होता, लसूण थोडासा चॉप करून टाकला होता, टोमॅटो टाकला होता, मिरची टाकली होती. हे सगळं मिक्स मस्तपैकी करून घ्यायचं. आणि तूप टाकला आणि त्यामुळे थोडंसं असं धूर तर येतोच. त्याच्यानंतर हळद टाकायची आणि थोडंसं किंचित असा मी कोळी मसाला टाकला होता. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण आम्हाला आवडता तो आम्ही थोडं तरी टाकतोच, कारण की त्याने जास्त टेस्ट येते. आणि हे सगळं असं मिक्स करायचं. त्याच्यानंतर मी ऑलरेडी डाळ कुकरला शिजवून घेतली होती, ती डाळ त्याच्यात डायरेक्ट टाकली. आणि मला घट्ट डाळीपेक्षा जास्त पातळ डाळ आवडते. तुम्हाला कशी आवडते मला नक्कीच सांगा. तर मग ही डाळ नंतर परत तशीच उकडायला ठेवली होती मस्तपैकी. त्याच्यानंतर आम्ही जेवायला घेतलं. आज मी काहीच बनवलं नाही, चपाती नाही, काही नाही, कारण की मला आज वेळच मिळाला नाही. मग डाळ भात, भाजी आणि बटाट्याची भाजी आणि कैरी, इतकं मस्त कॉम्बिनेशन आहे. साधं सिंपल बरं वाटलं खाऊन, इतकं टेस्टी झालं होतं ना खूप जास्त. आणि ही जी कैरी आहे ना, ती माझ्या मीरा मावशीने दिलेली आहे, आणि ती इतकी गोडे ती खायला अजून मजा येते डाळ भातासोबत. खूपच भारी जेवण झालं होतं आज, खरं सांगते. इतकं सिंपल आणि सोबर जेवण एक नंबर जेवण असतं, विषयच नसतो. सो त्याच्यानंतर मी मस्त फटाफट रेडी झाले आणि मी गेले होते, श्वेता वहिनी आम्ही जाणार होतो आज आईस्क्रीम खायला दोघीजणी. मी त्यांची वाट बघत बसले, तब्बल 5 मिनिटांनी आल्या, पण त्या आल्या अशा. आणि ह्या आहेत आमच्या श्वेता वहिनी, म्हणजे रॉनिशची मम्मी जी आहे ना, ही संतूर मम्मी आहे. सो त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम घ्यायला थांबलो. तिथं ना एक चौपाटी म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतली होती आधी, त्याच्यामध्येच खूप सारे फ्लेवर आले, तेच बघत होतं, पण आम्ही आंबा फ्लेवर घेतला. त्याच्यानंतर ॲज युज्युअल आम्ही पिरवाडला गेलो. मी चोकोबार घेतला होता, मला चोकोबार जास्त आवडतं, आणि गप्पा मारत बसलो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.